अप्रकट उष्मा, लेटेंट हीट. करून पाहूया. 1. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका काचेच्या भांड्यात बर्फाचे काही तुकडे घ्या. 2. तापमापीचा फुगा बर्फामध्ये पूर्णपणे बुडेल असा ठेवून तापमापीने बर्फाचे तापमान मोजा. 3. बर्फाचे भांडे तिवईवर ठेवून बर्फाला उष्णता द्या. 4. प्रत्येकी 1 मिनिटाच्या अंतराने तापमानाची नोंद करा. 5. उष्णता देणे चालू असताना बर्फ हळूहळू वितळू लागेल. बर्फ वितळत असताना बर्फ व पाणी यांचे मिश्रण ढवळत रहा. 6. पाणी उकळायला लागल्यानंतरही काही काळ उष्णता देणे चालू ठेवा. 7. तापमानात होणारा बदल व वेळ, काल यांचा संबंध दर्शवणारा आलेख काढा. जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही, तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0°C एवढेच राहील. पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागेल व पाण्याचे तापमान 100°C पर्यंत जाईल. या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते. सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान 100°C ला स्थिर राहते. तापमानात होणारा बदल व त्याला लागणारा वेळ यांचा संबंध दर्शवणारा आलेख आकृतीप्रमाणे असेल. या आलेखात रेख AB स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0°C ला वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिर राहते. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतरण होत असताना पदार्थ म्हणजेच येथे बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी होतो. स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळण्याचा अप्रकट उष्मा किंवा लेटेंट हीट ऑफ मेल्टिंग असे म्हणतात. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणतात. बर्फाचे पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाल्यानंतर पाण्याचे तापमान वाढू लागते. ते 100°C पर्यंत वाढते. रेख BC ही पाण्याच्या तापमानातील 0°C ते 100°C अशी वाढ दर्शवते. त्यानंतर मात्र उष्णता देऊनही पाण्याचे तापमान वाढत नाही. या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता या द्रवामधील रेणूंचे बंध तोडण्यासाठी आणि द्रवाचे वायुरूप स्थितीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतात. एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असे म्हणतात. वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगवेगळे असतात.
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचे उत्कलनांकही वेगवेगळे असतात. हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर द्रवणांक, उत्कलनांक व अप्रकट उष्मा बदलतात. सारणीमध्ये ते समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबास मोजले आहेत. पदार्थ द्रवणांक अंश सेल्सिअसमध्ये, उत्कलनांक अंश सेल्सिअसमध्ये, वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, किलो जूल्स प्रति किलोग्रॅम, कॅलरी प्रति ग्रॅम, बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, किलो जूल्स प्रति किलोग्रॅम, कॅलरी प्रति ग्रॅम, पाणी किंवा बर्फ 0, 100, 333, 80, 2256, 540, तांबे 1083, 2562, 134, 49, 5060, 1212, इथिल अल्कोहोल -117, 78, 104, 26, 8540, 200, सोने 1063, 2700, 144, 15.3, 1580, 392, चांदी 962, 2162, 88.2, 25, 2330, 564, शिसे 327.5, 1749, 26.2, 5.9, 859, 207. जरा डोके चालवा. 1. अप्रकट उष्मा ही संकल्पना वायूचे द्रवात किंवा द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना सुद्धा लागू होईल का? उत्तर: होय. अप्रकट उष्मा ही संकल्पना वायूचे द्रवात किंवा द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना सुद्धा लागू होईल. 2. द्रवाचे स्थायूत रूपांतर होत असताना किंवा वायूचे द्रवात रूपांतर होत असताना अप्रकट उष्म्याचे काय होत असेल? उत्तर: द्रवाचे स्थायूत रूपांतर होत असताना किंवा वायूचे द्रवात रूपांतर होत असताना अप्रकट उष्मा पदार्थाकडून बाहेर टाकला जातो.